उद्धव ठाकरे असं म्हणाले की शिवसैनिकांच्या मनात आहे, राज्याच्या मनात आहे तेच होईल. मुळात उद्धव ठाकरेंना राज्याच्या मनातलं आणि शिवसैनिकांच्या मनातलं कळतं का, या थिअरीवरच माझा विश्वास नाही. जर तसं कळत असतं शिवसैनिकांच्या मनात काय आहे, राज्याच्या मनात काय आहे, तर मला असं वाटतं ज्यावेळेला महाबळेश्वरचं अधिवेशन झालं त्यावेळेला सगळ्या शिवसैनिकांच्या मनात होतं की राजसाहेब ठाकरे हेच कार्याध्यक्ष झाले पाहिजेत, पण ते झाले नाहीत जे शिवसैनिकांच्या मनात होतं ते. 2014ला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात म्हणून शिवसेनेला मतदान करून लोकांनी त्यांचे 63 आमदार दिले. पण लोकांच्या मनातलं न ओळखता पुन्हा त्याच भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले. 2019च्या विधानसभेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी सत्ता स्थापन करावी यासाठी लोकांनी मॅन्डेट दिलं, पण ते लोकांच्या मनातलं न ओळखता उद्धव ठाकरे जाऊन शरद पवार साहेबांच्या मांडीवर बसले. 2022ला स्वतःचे 30-40 वर्ष सहकारी असणारे आमदार त्यांच्या मनात काय चाललंय हे ज्या पक्षप्रमुखाला कळत नाही त्याला जनतेच्या मनातलं कसं कळतं, हा माझ्यापुढे माझ्यासारख्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. अहो, माझा साधा प्रश्न आहे. स्वतःचे 40 आमदार आपल्याला सोडून चालले, त्यांच्या मनात काय चाललंय हे ज्या माणसाला कळलं नाही त्याला जनतेच्या मनातलं काय आणि कसं समजणार, आणि कसं आपण मानायचं की त्याला समजतं म्हणून. आणि मुळात उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे कधीही म्हटलं नाही की त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करायची किंवा आदित्य ठाकरेंनी म्हटलं नाही. जे बोलतायत ते आजूबाजूचे चमचे बोलतायत. चमच्याने ताटात राहावं, ताटाबाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये. ज्या दिवशी असा काही प्रसंग घडेल त्या दिवशी त्याच्यावर योग्य तो निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. एकीकडे वारंवार तुम्ही म्हणताय की चर्चा झाली नाही, उद्धव ठाकरे स्पष्टपणे बोलले, पण त्यांच्याच पक्षाकडून सारखी बॅनरबाजी केली जात आहे. आता देखील सेना भवनाबाहेर बॅनर आपण पाहतोय की महाराष्ट्र बदलेल, ठाकरे सरकार पुन्हा एकत्र येणार, जे महाराष्ट्र मनात आहे तेच होणार आणि जय कामाके असं देखील उल्लेख त्यांनी त्याच्यावर केलेला आहे. कदाचित शिंदे आणि ठाकरे एकत्र यावं असं त्या बॅनरचं म्हणणं असावं, मला माहित नाही म्हणजे काय त्यांचा अर्थ आहे. तुम्ही देखील एक बॅनर लावला आहे हिंदी विरोधीसाठी, नेमकं काय त्या बॅनरचा अर्थ घ्यावा? नाही, मला असं वाटतं की